गुड मॉर्निंग. तर आज आहे गुढीपाडवा आणि सकाळच्या इतक्या सुंदर अशा दृश्याने आपल्या गुढीपाडव्याची सुरुवात झाली आहे. तर आपल्या रोजच्या बोरिंग लाईफमधून जरा वेळ काढून आजच्या या सुंदर दिवसाला रेकॉर्ड करायचं मी ठरवलं होतं. सकाळचं हे सुंदर भक्तिगीत ऐकून आज खरंच सण आहे असं फील यायला लागलेलं. त्यानंतर लहानपणीची गोष्ट करायला अजिबात जमत नव्हतं, ती म्हणजे दारासाठी तोरण आणि गुढीसाठी हार करायला घेतलं. त्यामध्येही हे फुलं असे उलटे पडत होते, ज्याने मला दाखवून दिलं की अजूनही तू यात कच्चीच आहेस. पण फायनली अथक परिश्रमानंतर मी तोरण आणि गुढीसाठी हार बनवलेला आहे. माझी अर्धी तयारी करून झाल्यानंतर श्रेया आणि गौरीची सकाळ झाली आहे फायनली, आणि त्या मला हेल्प करत आहे. तर आपल्यात कोण जास्त उंच या गोष्टीवरून फायनली वाद झाल्यानंतर श्रेयाने दाराला तोरण छान असं लावून घेतलं. हे तोरण तर खूप छान दिसत होतं दाराला, आणि हे पाहून तर मला घरची आठवण आली. त्यानंतर गुढी उभारण्याचं सर्व सामान घेऊन आम्ही गॅलरीमध्ये गेलो. साडी नेसवण्यात कितीही ढासले तरी गुढीसाठी परफेक्ट अशा प्लेट्स केल्या. ड्रॉइंगचा आणि आपला काही संबंध नसला तरी कलशावर सुंदर असं स्वस्तिक मी काढून घेतलं होतं. आता मेन काम होतं, आणि मी आणि श्रेया गुढीला साडी नेसवण्यासाठी सज्ज झालो होतो. आणि तेव्हा कळलं हे वाटतं तेवढं तर सोपं नाही आहे, पण स्टील आम्ही खूप छान अशी साडी नेसवली. गुढीला हार आणि गाठी घातल्या आणि फायनली आमची गुढी उभारण्यासाठी रेडी होती. आईची ही साडी गुढीला तर खूप छान दिसत होतीच, आणि आपण पहिल्या ट्रायलमध्ये खूप छान साडी नेसवली, यामुळे आमचा आनंद तर डबल झालेला होता. आयुष्याच्या घड्या कसे असल्या तरी साडीच्या घड्या मात्र मी उत्तम घातल्या होत्या. त्यानंतर श्रेयाने आपली सुपारी कौशल्य दाखवून सुंदर अशी रांगोळी पण काढली. देवाचं नैवेद्य बनवताना जेवण न टेस्ट करता बनवणं हे केवढं मोठं टास्क आहे हे आजच मला कळलं. पण त्यानंतर आम्ही मस्तपैकी नैवेद्य दाखवून देवाची पूजा आणि आरती केली, आणि आम्ही गुढीलाही छोटंसं नैवेद्य दाखवला. तर हे दही वडे आता नैवेद्यात का नव्हते, तर आमच्या श्रेया आणि गौरीने नैवेद्याच्या आधीच हे वडे टेस्ट केले. आणि फायनली देवाकडे नवीन येणाऱ्या वर्षासाठी खूप साऱ्या प्रार्थना केल्या आणि खूप साऱ्या गोष्टींची शिफारसही लावली, आणि इतकं सुंदर असं आमचं देवघर दिसत होतं. आणि एवढं तयार झाल्यानंतर एक फोटो तर गुढीसोबत बनतोच. सो नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. हॅपी गुढीपाडवा टू एव्हरीवन.